नमस्कार सर्व भावी अधिकारी मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या लाडक्या एज्युकेशन चॅनलमध्ये. KBS MPSC UPSC अकॅडमी कोचिंग सेंटर कोकरूड राजमार्ग यशाचा संयुक्त महाराष्ट्र गट ब पूर्व परीक्षा 2025 संपूर्ण जाहिरात. तसेच PSIच्या जागा वाढणार का, EKYC नाही तर फॉर्म भरू शकतो का आणि प्रोफाईल अनलॉक करू का, या संपूर्ण प्रश्नाची उत्तरे सर्व एकाच व्हिडिओमध्ये. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या. चला पाहूया ही संपूर्ण जाहिरात व डिटेल. नमस्कार सर्व भावी अधिकारी मित्रमैत्रिणींनो, आपलं स्वागत आहे आपल्या लाडक्या एज्युकेशन चॅनलवरती. बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ बनवत आहोत. काही दिवस व्हिडिओ बनवले नव्हते, त्याबद्दल जरा सॉरी, कारण बरेच दिवस मी बाहेर होतो. ठीक आहे, तर आता इथून पुढे कंटिन्यू व्हिडिओ येत राहतील. महत्त्वाचं जे आहे ते संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2025 याची जाहिरात आलेली आहे मित्रांनो. 282 पदे आहेत. थोडेसे कमी आहेत पदं, आणि त्या संदर्भात आपण जसं मी तुम्हाला थंबनेलमध्ये सांगितलेलं आहे की बऱ्याच प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळतील आणि त्याबद्दलचे आपण डिस्कस सुद्धा करणार आहोत. जवळपास आता ही जाहिरात आपण जे बघतोय, महाराष्ट्र गट ब राजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ही जाहिरात आलेली आहे, ज्याच्यामध्ये फक्त 282 पदांसाठी ही भरती होणार आहे. ज्याच्यामध्ये 9 नोव्हेंबर 2025ला पूर्व परीक्षा होईल आणि ज्याच्यामध्ये सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणजे ज्याला आपण असिस्टंट सेक्शन ऑफिसर ASO म्हणतो, याची फक्त 3 पदे आहेत. आणि त्याच संदर्भानंतर दुसरं पद आहे राज्य कर निरीक्षक गट ब, याची 279 पदे आहेत. मग PSIच्या जागा येणार का, जसं मी थंबनेलमध्ये म्हटलं तसं, तर डेफिनेटली PSIच्या जागा येणार आहेत. 400च्या प्लस जागा, 440 किंवा समथिंग 400 सव्वा 400च्या आसपास ह्या जागा येणार आहेत 110%. त्यामुळे त्याची काळजी करू नका. PSIच्या जागा नक्की येतील, ASO आणि STI. आता ASOच्या जागा वाढतात की नाही हे जरा बघावं लागेल, पण ASOच्या जागा जरी नाही वाढल्या तरी मात्र PSIच्या जागा येणार आहेत. ASOच्या थोड्याफार प्रमाणात वाढतील असा अंदाज आहे. राज्य कर निरीक्षक मात्र एवढ्याच राहतील. एवढे पदे भरण्यात येणार आहेत. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेल्या पद्धतीनुसार 1 ऑगस्ट ते 21 ऑगस्टपर्यंत हे तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत, ज्याच्यामध्ये जे अर्ज सादर करण्याचा कालावधी 1 ऑगस्ट ते 21 ऑगस्टपर्यंत आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बाकीच्या गोष्टी कंबाईनबाबत माहिती आहेत की पदवीधर असेल तर तुम्ही ही परीक्षा वगैरे देऊ शकताय. आणि सगळ्यात महत्त्वाचं EWS किंवा नॉन क्रिमिलियर जे असेल, SC BC कॅन्डिडेट आता मराठा आरक्षणमध्ये गेलेले आहेत किंवा ज्यांचा OBC निघालेला आहे, त्यांचे नॉन क्रिमिलियर आणि बाकीचे इतर डॉक्युमेंट हे पाहिजेत, कंपल्सरी आहेत. ते तुम्हाला अपलोड करावे लागणार आहेत. काही गोष्टी अपलोड करायच्या आहेत. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे की आधार EKYC. तर आधार EKYC सुद्धा 100% तुम्हाला आता पुढे ढकललेली आहे. माहिती आहे MPSCनं EKYC पुढे ढकललेली आहे. मग प्रोफाईल अनलॉक करून तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत का, तर काही गरज नाही, प्रोफाईल अनलॉक करायची गरज नाही. जर तुम्हाला ऑप्शन तिथे येत असेल प्रोफाईल अनलॉक करा, डॉक्युमेंट अपलोड करा, काही चेंजेस करायचे असतील तर करा. आणि जर येत असेल तर ठीक, नसेल येत ऑप्शन EKYC असेही पुढे ढकललेले आहे, तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकताय. त्यामध्ये काही अडचण येणार नाही आहे आणि फॉर्म तसे भरले तरी चालतील, काही सुद्धा प्रॉब्लेम नाही. तुम्हाला त्याबद्दल काही शंका असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये तसं कळवा. ठीक आहे, पण त्याच्याबद्दल काही अडचण येणार नाही आहे. 100% त्याबाबतची तुम्ही काळजी करू नका. डॉक्युमेंटच्या बाबतीत फक्त काळजी घ्या. डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावे लागतील जे सांगितलेले आहेत. जसं मी आता SC BC किंवा EWS किंवा OBC नॉन क्रिमिनल ह्या गोष्टी ज्या सांगितल्या त्या तुम्ही अपलोड करायच्या आहेत. बाकीच्या जाहिरातीमध्ये तुम्हाला मी डिटेल बाकीचं काही सांगणार नाही आहे. 1 नोव्हेंबर 2025ला जी वयोमर्यादा तुमची पाहिजे, म्हणजे कमीत कमी 18 वर्ष, सहाय्यक कक्ष अधिकारी आणि राज्य कर निरीक्षकासाठी तुम्हाला मागास असेल तर 38 वर्षापर्यंत आहे, आणि मागासवर्गीय किंवा अनाथ असाल तर वयाच्या 43व्या वर्षापर्यंत तुम्ही देऊ शकताय. सेम या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. संयुक्त पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा असे 2 टप्पे असतात. पूर्व परीक्षा 100 गुण असतात, मुख्य परीक्षेचे 400 गुण असतात. ह्या पद्धतीचं हे राहत आहे. आणि बाकीच्या मग काय करायचं आहे ह्याचं सिलेबस वगैरे किंवा कंबाईनची तयारी कशी करावी ह्याबाबतचे सगळे व्हिडिओ आपले येणार आहेत. डोंट वरी, काळजी करू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं EKYCचं झालं, PSIच्या जागेच्या बाबतीतलं झालं, आणि ही जाहिरात. मग या संदर्भातले बाकीचे पण मी तुम्हाला त्या ह्या गोष्टी सांगितल्या ते. त्याच्यानंतर आता उर्वरित ह्याबद्दल अजून काही प्रश्न आहेत तर ते मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कळवा. त्याबद्दल मी तशी उत्तर तुम्हाला देत जाईल. आणि पुढचे व्हिडिओ नक्की येणार आहेत, डोंट वरी. लगेचच आपला पुढचा व्हिडिओ एक
हे होणार आहेत, अपडेटचे व्हिडिओज आहेत किंवा आता ह्या कंबाईनच्या बद्दलचे सगळे स्ट्रॅटर्जीज वगैरे सगळ्या गोष्टी येणार आहेत. RRBचे व्हिडिओ, नगर परिषदेची सुद्धा जाहिरात 100% येणार आहे. फक्त डिले झालेला आहे ते नगर परिषदेच्या काहीतरी अंतर्गत बाबींबाबत, आणि एक GR आलेला आहे तो नवीन अपडेटमध्ये मी टाकणार आहे. सो आत्ताच्या बाबतीत कंबाईनची जाहिरात आलेली आहे. 1 ऑगस्ट ते 21 ऑगस्टपर्यंत फॉर्म भरा, कसलीही अडचण येणार नाही. प्रोफाईल अनलॉक केले नाहीत आणि हे बाकीचे चेंजेस केले अनलॉक करून तरी चालतील, किंवा EKYC जरी तिथं दिसत नसा ऑप्शन तरी सुद्धा फॉर्म भरून टाका, काही अडचण नाही. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा. धन्यवाद.